खळबळजनक कोल्हापुरात पंचगंगेच्या घाटावर रात्री 11 वाजता अघोरी प्रकार। झपाटलेल्या बाईच्या अंगातून मांत्रिकाकरवी भूत काढण्याचा अघोरी प्रकार कोल्हापुरात उघड केला। कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर हा प्रकार घडला। रात्रीच्या अंधारात पंचगंगा नदी घाटावर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार केला जात असल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतं। हा सर्व प्रकार सोमवारी रात्री 9 ते 11च्या दरम्यान घडल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। या प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झाली नसून थेट पंचगंगा घाटावर अशा प्रकारची घटना घडल्यामुळे संबंधित मांत्रिकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालेलं नाही। मात्र गेल्या काही दिवसात भोंदूगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडतायत। या भोंदूगिरीला कोल्हापुरातील अनेक सर्वसामान्य नागरिक बळी पडतात। असाच एक प्रकार काल रात्री उघडकीस आला। पंचगंगा नदी घाटावर झपटलेले असल्याच्या कारणावरून एका महिलेवर मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार सुरू असल्याचं समोर आलं। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार रात्री 10 ते 11च्या दरम्यान घडल्याचं स्थानिक प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलं। हा प्रकार इतका भयानक होता की याचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले असून एकच खळबळ उडाली आहे। व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील पंचगंगा घाट इथं रात्री 10 ते 11च्या दरम्यान 5 ते 6 पुरुष आणि कोल्हापूर न्यूज एक महिला पंचगंगा घाट परिसरात आली। इतक्यात तथाकथित मांत्रिक घाटावर पोहोचला। सर्वजण घाटावर नदी किनारी बसून जेवत असताना अचानक आरडाओरडा सुरू झाला। महिला झपटलेली असल्याचं म्हणत त्या मांत्रिकाने तिला जोरजोरात ओरडायला लावलं। तिच्या अंगावर फुंकी मारली, काही विचित्र क्रिया केल्या। आरडाओरडा होत असल्याचं तिथेच बाजूला बसलेल्या काही नागरिकांना कानावर पडताच ते तिथे पोहोचले। त्यातील एका व्यक्तीने हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला। दरम्यान प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने काही सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून घेतलं। मांत्रिकाला जाब विचारण्यास गेल्यानंतर घाबरून मांत्रिक तिथून पळून गेला। मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली। शाहूंच्या या नगरीत भोंदूगिरीला स्थान नाही, अशा भोंदूगिरी करणाऱ्या बाबांवर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी प्रत्यक्षदर्शी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली। पायना खेळणार पायना मी देतो तिथे रिकाम हो आणि माझ्या झाडाला काय ते सोड, काय ते बाळ झोपतं तुला काही टाची वाजायला लागलाय। माझ्या हातनं मी पळवीत केली, मला पळवी काय मारले काय ते झाले, पण माझ्या झाडाला कुठला त्रास झाला नसला पाहिजे। पुढच्या वर्षी माझ्या अंगात साडी सोड नाही सोडायचं म्हणून पगड पाडली मी ना। खाऊ का नको, खाऊ का नको, खाऊ का नको का मला वचन दे, मला वचन दे ना। झाडं सुटतं आहे माझी नवला काय करतोय, पोरगा काय करतोय, मुलगी काय करते, दहा आणि पाणी तू केलं अंगाच्या पुढे नाही मग झालं। आता खेळणं पाळणं काय तर राहिला नाही, पुढच्या पहिला निघाली मी घालतो कधी चूक झाली बे, पुढच्या पहिलीला खेळणं पाळणं घालणार। हात लावलाय त्यांनी म्हणतात भांडाफोड न्यूज साठी सहसंपादक विवेक कांबळे।